स्टुडंट विजया मॅथ्स मराठी मध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण म्हणजे आपण ट्रिग्नोमेट्री हा टॉपिक म्हणजे साइन 60 साइन 90 साइन 0 साइन 30 म्हणजे आपण साइनच्या ह्या किमती कॉसच्या ह्या किमती टॅनच्या किमती कॉट सेक कोसेक ह्या सगळ्यांच्या 0 30 45 60 90 ह्या किमती कशा काढायच्या हे आपण बघणार आहे. आणि हे जे लेक्चर आहे ना हे 9वी आणि 10वी ह्या दोघांसाठी उपयुक्त आहे. म्हणजे 9वीच्या पण विद्यार्थ्यांना ट्रिग्नोमेट्री आहे, त्याच्यामध्ये हा टेबल आहे, त्याच्या किमती तुम्हाला उपयोगीच्या आहेत त्या. आणि 10वीला तर आहेच आहे, पण 9वी साठी पण हा टॉपिक IMP आहे. सगळ्यांनी व्यवस्थित शेवटपर्यंत लेक्चर पाहायचंय. बघा आता आपल्याला नेमकं साइन 0 साइन 30 45 60 90 ह्या किमती कशा काढायच्या हे मी तुम्हाला खूप सोप्या पद्धतीने सांगणार आहे, त्यामुळे सगळ्यांनी व्यवस्थित लक्ष द्या. आता सुरुवातीला काय करायचं, तर सुरुवातीला ही जी किमती लिहिलीत की नाही 0 डिग्री 30 डिग्री 45 डिग्री 60 डिग्री 90 डिग्री ह्याच्यावर 0 1 2 3 4 असे अंक द्यायचे सिरियली. दिले सगळ्यांनी अंक. आता शेवटचा कोणता अंक आहे, कोणता आहे 4. मग 4 नी सगळ्याला खाली डिवाइड करायचं, प्रत्येकाला सगळ्याला. बघा 0 1 2 3 4 पर्यंत लिहिलं आणि 4 लास्ट जी संख्या आहे त्या संख्येने प्रत्येक संख्येला डिवाइड केलं. ह्या एवढं जी मी वरची क्रिया करते ना ह्याच्यावर डिपेंड आहे खालचं सगळं. एवढी क्रिया सगळ्याला जमली की ह्या मिनिटात चार्ट काढणार. आता काय करायचं, ज्याला भाग जाते त्याला भाग घालवायचा. भाग घालवायचा 4 एके 4 म्हणजे किती आलं 1. परत इथं भाग जात नाही म्हणून हायस ठेवलं. बे एके बे बे 2 4 म्हणजे इथे किती आलं 1/2. बघा आपण प्रत्येक ठिकाणी भाग घालवायचा. प्रत्येक ठिकाणी भाग घालवायचा म्हणजे तिथं भाग घालवला 4 एके 4 म्हणजे इथं 1 आलं. इथं भाग जात नाही म्हणून हायस राहिलं. बे एके बे बे 2 4 म्हणजे इथं 1/2 आलं. इथे 1/4 आहे असं. आणि इथं 4 ने 0 ला भागला असता उत्तर 0 येतं. इथे येतं 0 म्हणजे ज्याला भाग जाते त्याचा भाग घालवायचा, ज्याला जात नाही ते आहे असं ठेवायचं. आता किमती काय भेटलेत, ह्याची 0 भेटली, ह्याची 1/4 भेटली, ह्याची 1/2 भेटली, ह्याची 3/4 भेटली आणि ह्याची 1 भेटली. ह्या जी किमती भेटल्यात आपल्याला त्या किमतीचं स्क्वेअर रूट काढायचं. स्क्वेअर रूट, स्क्वेअर रूट म्हणजे त्याचं वर्गमूळ. वर्गमूळ म्हणजे 4, 4चं वर्गमूळ 2 येते. वर्गमूळ काढायचं वर्गमूळ. आता बघा 0चं वर्गमूळ 0च येते, म्हणजे तुम्ही जर टाकलं तर त्याची किंमत 0च येते. म्हणजे पहिलं तुमचं जी पहिलं उत्तर आहे साइन 0 ती तुमचं 0च येणार. काय येणार 0. बघा साइन 0 तुमचं काय येणार 0. आता दुसरी किंमत काय 1/4. मग ह्याला जर तुम्ही रूट मध्ये टाकलं तर 1चं वर्गमूळ 1 आणि 4चं वर्गमूळ 2 येते. म्हणजे तुमची किंमत काय आली रे 1/2 म्हणजे 30. साइन 30 किती आली 1/2 आली. किती आली 1/2. बघा नंतर 1/2 ला जर वर्गमुळात टाकलं तर 1चं वर्गमूळ 1 लिखतंय, पण 2चं वर्गमूळ निघत नाही म्हणून त्याला हाय असं त्याच्यात ठेवायचं. म्हणजे आपल्याला साइन 45 किती आलं रे 1/√2. आता पुढची किंमत काय रे 3/4. आता याला वर्गमूळ काढायचं प्रत्येकाचं. 3चं वर्गमूळ निघत नाही म्हणून हाय असं ठेवलं. 4चं वर्गमूळ निघतंय 2 म्हणजे तुमचं उत्तर काय आलं रे √3/4. आता इथं काय आहे रे 1. 1चं वर्गमूळ काय येते रे 1च येते. काय येते 1. म्हणजे साइनच्या किमती किती भेटल्या, साइन 0 0 भेटलं, साइन 30 1/2 भेटलं, साइन 45 1/√2 भेटलं, साइन 60 √3/4 भेटलं. √3/4 नाही √3/2 म्हणजे आपल्याला 4चं वर्गमूळ मिळतंय ना. मग 4चं वर्गमूळ आपल्याला काय भेटलं 2 भेटलं. काय भेटलं 2. आणि साइन 90 किती भेटलं रे 1. किती भेटलं 1. म्हणजे साइनच्या किमती सगळ्यांना समजल्या असतील. खूप सोपं आहे. वरचं जर तुम्हाला समजलं पण काय केलंय तर त्याच्यावरच खालच्या साइनच्या किमती डिपेंड आहेत. आता साइन, आता च्या उलट कॉस आहे. कॉस तर लय सोपं आहे. काय करायचं नुसतं साइन तुम्ही लिहिलेत की नाही किमती त्या उलट्या लिहायच्या. उलट्या म्हणजे ही 1 इकडे 1 नंबरला लिहायचं, ही इकडे लिहायचं 3/2, ही 1/√2 ही इकडे लिहायचं. म्हणजे फक्त
उलट लिहित जायचं. म्हणजे ही किमती काय करायच्या, 1√3/2, 1/√2, 1/2 आणि 0 हे इकडे उलट्या लिहित जायच्या. शेवटचा 1 नंबरला, शेवटून 2 नंबरचा इकडे 2 नंबरला, इथलाही पहिला इकडे शेवटच्या 2 नंबरला आणि पहिला इकडं शेवट. म्हणजे त्या किमती फक्त उलट्या लिहायच्या. आता तर टॅनची किंमत, टॅनचा एक फॉर्म्युला जर सगळ्यांना माहित असेल तर टॅनची किंमत काढणं खूप सोपं आहे. टॅन बरोबर साइन अपॉन कॉस ही किंमत आहे. म्हणजे हा फॉर्म्युला आहे. मग आपल्याला टॅन जर काढायचं असेल तर आपल्याला कोणत्या फॉर्म्युल्यात साइन आणि कॉसच्या किमती ठेवाव्या लागतील, तुम्हाला टॅन मिळून जाते. मग साइन आणि कॉस सगळ्याला किमती भेटलेल्या आहेत. मग साइन आणि कॉसच्या किमती ठेवायच्या आणि टॅन काढायचं. पहिल्यांदा आपण झिरोच्या किमती ठेवू. साइन 0 0 आहे आणि कॉस 0 1 आहे. मग 1 ने जर 0 ला भागलं तर उत्तर काय येते, 0 येते. आणि 0चं वर्गमूळ काय येते रे, 0चं वर्गमूळ 0च असते. म्हणजे तुम्हाला टॅन 0ची किंमत किती भेटली, 0. आता टॅन 30 पण काय करायचं, किमती फक्त पुट करायची. साइनची किंमत काय, 1/2 आणि कॉसची √3/2. आता बघा, ज्यावेळेस इथं भागाकाराची चिन्ह असते त्यावेळेस ती चिन्ह आपण घालवतो, गुणाकाराचा आणतो. गुणाकाराचा आणताना खालचं वर आणि वरचं खाली करतो. म्हणजे 2 वर गेलं आणि √3 खाली आलं. म्हणजे ज्यावेळेस भागाकाराचं चिन्ह असते ते भागाकाराचं चिन्ह घालून गुणाकाराचं चिन्ह ज्यावेळेस आपण आणतो त्यावेळेस ही जी किंमत असते ना खालची ती उलटी करायची. म्हणजे खालचं वर आणि वरचं खाली. म्हणजे 2 वर येणार आणि √3 खाली जाणार. 2 ला 2 गेलं, राहिलं काय रे, 1/3. 1/3 आहेच लिहायचं, 1/√3. आता 45 कसं काढायचं, इथं वर्गमूळ काढत बसायचं नाही. जी उत्तर येईल ते डायरेक्ट लिहायचं. आपण फक्त पहिलं साइन जी काढतोय ना त्याचं फक्त वर्गमूळ घ्यायचं. पुढचं परत कशाचं वर्गमूळ घ्यायचं नाही. परत साइनच्या उलट कॉस लिहिलं. आता साइन आणि कॉसचा वापर करून आपण टॅनची किमती काढतोय. आता पुढं, आता किंमत काढायची टॅन 45. काय काढायची, टॅन 45. टॅन 45 ची किंमत किती आहे, 1/√2 भागिले 1/√2. आता इथं पण मी मगाशी सांगितले, गुणाकाराचं चिन्ह आणायचं असेल ही भागाकाराचं चिन्ह घालून तर खालचं वर वरचं खाली. √2 वर गेलं खाली असलेलं आणि 1 खाली आलं. √2 ला √2 गेलं म्हणजे उत्तर तुमचं काय राहिलं रे, 1. काय राहिलं, 1. म्हणजे साइन 45 काय आलं रे, 1 आलं. साइन 45 काय आलं, 1. आता आपल्याला कोणती किंमत काढायची, साइन 60. काय काढायची, साइन 60. आता साइनची किंमत काय, √3/2 आणि 1/2. इथं पण भागाकाराचं चिन्ह घालून ज्यावेळेस आपण गुणाकाराचं चिन्ह आणतो ना त्यावेळेस खालचं वर वरचं खाली. 2 वर गेले 1 खाली आलं. 2 ला 2 गेलं, √3/1. म्हणजेच थोडक्यात उत्तर काय राहिलं रे, √3 राहील. काय राहिलं, √3. आता पुढं काय काढायचं, टॅन 90 ची किंमत. टॅन 90 1/0. आता इथं मात्र गोष्ट मी आणखीन क्लिअर व्यवस्थित करते. ज्यावेळेस आपण शून्याने कोणत्या पण संख्येला भागतो की नाही, शून्याने म्हणजे शून्य छेदस्थानी असेल आणि अंशस्थानी कोणती पण संख्या असेल तर तुमचं उत्तर नॉट डिफाइनड किंवा इन्फिनिटी म्हणजे ते तुम्ही सांगू शकत नाही. किंवा तुमचं इन्फिनिटी चिन्ह असं 8 असं पण काढू शकता. म्हणजे तुम्ही इथं सांगू शकत नाही. म्हणजे तुम्ही इथं म्हणणार की नॉट डिफाइनड म्हणजे तुम्ही सांगू शकत नाही. का सांगू शकत नाही, का तर छेदस्थानी 0 आले आणि जर समजा वर 0 आणि खाली संख्या असेल ना तर ह्याचं उत्तर 0 येतं. म्हणजे कोणत्याही संख्येने 0 ला भागले असता उत्तर 0 येतं. पण कोणत्याही संख्येला 0 ने भागला असता उत्तर इन्फिनिटी किंवा नॉट डिफाइन्ड म्हणजे उत्तर काही येऊ शकतं. म्हणजे 1 पेक्षा 0 पेक्षा जास्त काही येऊ शकते, इन्फिनिटी त्याचा अर्थ लक्षात ठेवायचं सगळ्यांनी व्यवस्थित. म्हणजे कोणत्याही संख्येला 0 ने भागले असता म्हणजे 0 जर छेदस्थानी असेल तर त्याचं उत्तर नॉट डिफाइन्ड किंवा इन्फिनिटी येतं. काय येतं, इन्फिनिटी किंवा नॉट डिफाइन्ड. आता खूप सोपं आहे बाळांनो. टॅन आहे ना, टॅनच्या उलट कॉट. म्हणजे टॅन लिहिले की नाही त्याच्या उलट कॉट कसं करायचं, हे नॉट डिफाइन्ड शेवटी आहे की नाही इथं काय येणार आहे, सुरुवातीला नॉट डिफाइन्ड, नंतर काय येणार आहे √3, नंतर काय येणार 1, नंतर 1/√3 आणि नंतर काय येणार 0. काय येणार 0. आता खूप महत्वाचा पार्ट आहे,
आता आपल्याला सेक काढायचं, सेकच्या उलट कोसेक लिहायचं. खूप सोपं आहे ही ट्रिग्नोमेट्रीचा चार्ट काढणं. जर व्यवस्थित सगळ्यांनी लक्ष दिलं ना तर हा चार्ट तुम्ही 2 मिनिटात काढू शकता. म्हणजे तुम्हाला परीक्षेत हे एवढे पाठ करायची पण गरज नाही. 9वीला तर किमती माहीतच असल्या पाहिजे का, तर तुम्हाला ऍक्च्युअली लागते डायरेक्ट. तसं 10वीला तुम्हाला ह्या गरजेच्या आहेत. 10वीला पण तिथं तुम्हाला पुट करावं लागते. त्यामुळे सगळ्यांनी व्यवस्थित आणखीन रिपीट हे माझं लेक्चर पाहायचं ह्या ट्रिग्नोमेट्री टेबलसाठी. आता सेक, आता मी काय सांगते बघा, सेकचा पण एक फॉर्म्युला आहे. सेक इज इक्वल टू 1 कॉस. म्हणजे तुम्हाला जर सेक काढायचं असेल सेक, तर कोणता फॉर्म्युला वापरायचा? 1/कॉस. किंवा तुम्ही असं पण फॉर्म्युला लिहू शकता, कॉस इज इक्वल टू 1/सेक. म्हणजे तुम्हाला जर कॉस माहित असेल तर तुम्ही सेक काढू शकता. आणि इथं पण सेक काढायचं असेल तर कॉस माहित असलं पाहिजे. मग आपण फॉर्म्युला ठेवून आपण काढू. आपल्याला सेक काढायचे, मग सेक काढायचे आपल्याला 1/कॉस. मग 1/0चा 1/कॉस किती येते? वर आहे असं. कॉसची किंमत किती आहे? 1. म्हणजे आपलं सेक काय आलं रे? 1. म्हणजे सेक 0 किती आला? 1. नंतर सेक 30 कसं काढायचं? 1/कॉस. कॉसची किंमत सेक 30ला किती आहे रे? सेक कॉसला √3/2. हे खाली छेदस्थानी, वर गेल्यावर काय होणार? अंशस्थानी, म्हणजे 2√3. म्हणजे तुमचं सेक 30 किती आलं रे? 2√3. इथं पण 1. कॉसची किंमत काय आहे? कॉस 45 1/√2. हे √2 वर गेलं म्हणजे काय आलं रे? √2/1 म्हणजे √2 आलं. तर पुढं 1/ कॉस किती? 60. कॉस 60ची किंमत किती आहे? 1/2. हे 2 वर गेलं म्हणजे तुमचं उत्तर काय आलंय? 2/1 म्हणजेच 2. नंतर 90. कॉस 90ची किंमत काय रे? 0. 0 ने 1 ला भागल्यास तर उत्तर काय येते रे? डिफाइनड. म्हणजे तुम्ही सांगू शकत नाही. आता लय सोपं आहे कोसेक. कोसेक काय करायचं? सेकच्या उलट घ्यायचं. म्हणजे इथं काय येणार? नॉट डिफाइनड. नंतर इथं 2, इथं √2, इथं 2/√3 आणि 1. बघा, तुम्हाला ह्या किमती काढणं खूप सोपे आहेत. सगळ्यात महत्वाचं तुम्हाला साईन आलं पाहिजे. साईन काढलं की कॉस येते, उलट लिहायचं फक्त. टॅन काढायचं, टॅन कोणत्या फॉर्म्युल्यानं काढायचं? टॅन कोणत्या फॉर्म्युल्यानं काढायचं ते लक्षात ठेवायचं. कोणत्या? टॅन इज इक्वल टू साईन अपॉन कॉस. ह्या फॉर्म्युल्यानुसार टॅन काढायचं. हे एक महत्वाचं लक्षात ठेवायचं. टॅन काढलं की क्वाट निघते. आणि सेक कसं काढायचं? सेकचा फॉर्म्युला काय? सेक इज इक्वल टू 1/कॉस. हा फळ्यावरच, ह्या बोर्डवरच आहे. त्या फॉर्म्युल्यानुसार तुम्ही कशाची किमती काढायच्या? सेकच्या. कशाच्या? सेकच्या. आणि सेकच्या उलट काय असणार? कोसेक. काय असणार? कोसेक. बघा, सर्वांना जर हे माझं लेक्चर आवडलं असेल ट्रिग्नोमेट्री टेबलचं, तर मला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा आणि लाईक करा.